आता वेगवान स्वरूपातल्या बातम्या। पहिल्या टप्प्यातील लोकसभेच्या 5ही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय। आमचं सरकार फेसबुक लाईव्ह करणार नसून काम करणारं सरकार आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। मोदींच्या विकासाच्या गाडीत सगळ्यांना बसण्यासाठी जागा आहे। आपलं इंजिन विकासाकडे जातंय तर विरोधकांचं इंजिन ठप्प झालं असून त्यात कुणालाही जागा नाही अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर केली। अमरावती इथे नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। अमरावतीत मविया उमेदवारांच्या प्रचाराकरता झालेल्या सभेत बोलताना नवनीत राणांवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली। या टीकेला नवनीत राणांनी सडेतोड उत्तर दिलं। अमरावतीची जनताच राऊतांना धडा शिकवेल असं त्या म्हणाल्या। अमरावतीत तुम्ही तुमच्या पक्षाचा उमेदवार देऊ शकला नाही तशा शब्दात नवनीत राणांनी राऊतांना सुनावलं। दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं बघायला मिळालं। भास्कर भगरे यांना उमेदवारी दिल्याने नाराज असलेले माकपचे नेते जेपी गावित निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। गावित यांनी जयंत पाटलांचा प्रस्ताव फेटाळत पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून संदीपान भुमरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। महायुतीकडून मंत्री संदीपान भुमरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। संभाजीनगरमध्ये आता संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे असा सामना रंगणार आहे। उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत खळबळजनक दावा केलाय। आदित्यला मुख्यमंत्री पदाकरता तयार करून देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार होते। खुद्द फडणवीस यांनीच हे सांगितलं होतं, पण त्यांनी माझ्याच लोकांसमोर मला खोटं ठरवलं असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय। उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत। सत्ता गेल्याने त्यांना वेड लागलाय। एक खोटं लपवण्याकरता ते दुसरं खोटं बोलतात। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री तर सोडाच पण मंत्री करण्याचाही प्रस्ताव नव्हता असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या दाव्याला खोटं ठरवलं। मवियातील नेते फक्त परिवाराचाच विचार करतात असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला। उद्धव ठाकरेंचे दावे सातत्यानं बदलत आहेत। ठाकरे एक खोटं लपवण्याकरता दुसरं खोटं बोलतायत अशी टीका भाजपच्या आशिष शेलारांनी केली। तर ठाकरेंच्या मनातील गोष्ट बाहेर आली। त्यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचंय असं वक्तव्य शेलारांनी केलं। ज्या व्यक्तीला कोणी कारकून बनवणार नाही त्याला राज्याचे मुख्यमंत्री बनवण्याची स्वप्न पाहणं हे हास्यास्पद आहे असा टोला भाजप आमदार नितेश राणेंनी लगावला। उद्धव ठाकरेंनी केलेल्या खुलाशावर नितेश राणेंनी जोरदार हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला फसवलाय। बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसलाय आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत असं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली। त्याचबरोबर ज्यांनी मिठाई दिली त्यांना मंत्रिपद आणि आमदारकी दिली असं म्हणत रामदास कदमांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत। उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवू नका। पक्षातील लोकांना डावलून अपक्ष आमदारांना मंत्री केलं। उद्धव ठाकरे फक्त दिखावा करतायत त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन रामदास कदम यांनी मतदारांना केलं। मंडणगड इथल्या सभेत ते बोलत होते। मंगरुळपीर शहरातील यशवंतराव चव्हाण शिक्षण संकुलामध्ये वाशिम जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीला भावना गवळी, अर्जुन खोतकर आणि हेमंत पाटील उपस्थित होते। महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना निवडून आणण्याकरता जोमानं कामाला लागा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलं। सावंतवाडीमध्ये श्रीदेव पाटेकरांचं दर्शन घेत विनायक राऊतांनी प्रचाराचा नारळ फोडला। यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। ज्यांच्या रक्तात कृतज्ञता ते दीपक केसरकरांनी सत्तेकरता लाचारी केली अशी टीका विनायक राऊतांनी केली। सत्ता वाईट असते, मी भोगली आहे। माझी गाडी आली की प्रत्येक तालुक्यात मागून 10-12 गाड्या लागायच्या। मला वाटायचं माझं वजन खूपच वाढायला लागलंय। मंत्रीपद गेलं तसं गाडी पण गेली आणि गाडीवाला पण गेला, मी एकटाच राहिलो अशी खंत माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली। हातकणंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते। अकोला लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्या प्रचारासाठी पातूरमध्ये मुकुल वासनिक यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। मात्र सभेला मतदारांनी पाठ फिरवल्याचं बघायला मिळालं। सभेत खुर्च्या खाली होत्या, रिकाम्या होत्या। मात्र वासनिक यांचं भाषण सुरू असताना उरले लोकही उठून जात होते असं बघायला मिळालं।
बीड लोकसभेचे मविया उमेदवार बजरंग सोनवणे येत्या 22 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यावेळी जयंत पाटलांसह मवियातील घटक पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत। पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत होत आहे। मात्र प्रचारादरम्यान वसंत मोरेंनी माध्यमांबाबत आक्षेपार्ह विधान केलंय। मोरेंनी माध्यमांवर पेड न्यूजचे गंभीर आरोप केलेत। प्रचारादरम्यान मोरेंना जनतेचा प्रतिसाद मिळत नसल्याने उद्विग्न झाल्यामुळेच अशा प्रकारची भाषा मोरेंच्या तोंडी येऊ लागल्याची चर्चा पुण्यात रंगतीये। धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठा दिलासा मिळालाय। त्यांच्या विरोधात घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळली। धैर्यशील मोहिते पाटलांचा अर्ज वैध ठरवण्यात आला। तुळजापूर शहरात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका तुळजाभवानी मंदिरात दर्शनाकरता आलेल्या भाविकांना बसला। मंदिरात पावसाचं पाणी शिरल्याने दर्शनावर परिणाम झाला असून नाले तुंबल्यामुळे रस्त्यावर पाणी आल्यानं भाविकांचे हाल होत आहेत। सोलापुरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील बसलेगाव ते गरोळगी या 2 गावांची वाहतूक बंद झाली। दरम्यान या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला। चाकण, आळंदी, भोसे, शेलपिंपळगाव, काळूस, बहुळ आणि दावडी या परिसराला पावसानं झोडपून काढलंय। या पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे। वर्ध्यातील तापमान वाढीचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर झालाय। वर्ध्यात 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। कडक उन्हामुळे सगळ्याच राजकीय पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी सकाळी आणि संध्याकाळी प्रचार करण्यावर भर द्यायला सुरुवात केली। बीडच्या जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। कालवा दुरुस्ती न केल्यानं दुष्काळी बीड जिल्ह्यात पाणी वाया जात असल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होतोय। कालव्याच्या गळतीमुळे शेतातील भाजीपाला आणि पिकाचंही नुकसान झालंय। पाटबंधारे आणि जलसंपदा विभागानं मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय। कल्याण पूर्वेतील वालधुनी नदीकाठच्या 3000 कुटुंबांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय। वालधुनी नदीत सुरू असलेल्या बांधकामामुळे नदीचं पात्र अरुंद होऊन पावसाळ्यात नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण होईल असा आरोप नागरिकांनी केलाय। या बांधकामाविरोधात रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। उल्हासनगरमध्ये एटीएम मशीनला आग लागल्याची घटना घडली आहे। आगीमध्ये एटीएम पूर्णपणे जळून खाक झालंय। मात्र आग कशामुळे लागली आणि एटीएममध्ये किती रोख रक्कम होती याबाबत काहीही स्पष्ट झालेलं नाही। एक छोटा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये स्वागत। आता आपण या सेगमेंटला बघणार आहोत मी मतदार बोलतोय। मी मतदार बोलतोय या सेगमेंटमध्ये आपण दररोज एक राजकीय विषय त्याच्या अनुषंगानं प्रश्न राज्यभरातल्या मतदारांना विचारतो। त्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। आजचा प्रश्न काय विचारला आम्ही बघा। निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी का वाढली नाही आणि मतदार राजानं उत्तर काय दिलं ते बघूयात। भरपूर नाही का आपले वोट आयडेंटिटी कार्ड घेऊन फिरत आहे, पण कोणत्याच वोटिंग लिस्टमध्ये नाही का नावच नाही दिसत आहे। मला तो ऐसा वाटतं कि ते नाव नसल्यामुळे वोटिंग कमी पड़ने वाली है। एक तो धूप का कारण है और दूसरी बात ये है कि लोगों को वोटिंग लिस्ट में नाम ही नहीं थे, उस वजह से बहुत इधर उधर लोग पब्लिक भटके। सर्वात मोठं तर कारण आहे की हा उन्हाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे। चुनाव आयोगाने सुद्धा भर उन्हाळ्यात जिथे 45 डिग्री टेम्परेचर आहे अशा वातावरणात इलेक्शन ठेवायला नको आहे। ते नवीन आले असतील त्यांची नावं लिस्टमध्ये यायचे असतील, आहे की नाही? तर हे एक मेन कारण असेल असं मला वाटतं। आणि खूपशा लोकांची नावं सुद्धा लिस्टमध्ये नाही आहेत, ते कसे गळाले आहेत तेही कळलं नाही अजून। गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रातील रहिवासी आहे। काल झालेल्या मतदानात बऱ्याचशा लोकांना त्यांची नाव मतदार यादीत न सापडल्यामुळे त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही। तापमानामुळे पण आहे, डिग्री मला वाटतं 41-42 काही होती। आणि मग सकाळच्या वेळेस जे मतदान झालं ते झालं सकाळला, दुपार तापमानमुळे झालेलं नाही आहे। जिथे पहिलेपासून पर्ची वगैरे घरी येत होत्या त्या यावेळेस आलेल्या नाही आहेत आणि कोणाला माहीत सुद्धा नाही पडलं की आपलं मतदान कोणत्या केंद्रावर आहे। त्याच्यामुळे खूप कन्फ्यूज झालं। मतदारांना त्यांच्या अनुक्रमांक किंवा पोचपावती ती साधी मिळाली नाही। तसेच मतदान केंद्रावर मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची किंवा उन्हाच्या तडाखा असल्यामुळे साधी मंडपाची सोयी नव्हती। त्याच्यामध्ये मी बघितलं काही कमी जर प्रशासनाकडूनही झालेली आहे की काही लोकांचे जे ॲड्रेस व्हेरिफिकेशन केलं आहे
त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे नाव कापण्यात झालेले आहेत. की जे मागच्या वर्षी 18 वर्षाचे झालेत असे जे युवा वर्ग आहेत त्यांची यावर्षी म्हणजे तो कार्ड बनतो मतदान ज्यासाठी गरजेचा आहे तो कार्डच बनलेला नाहीये. आम्हाला माहितीच होतं की आमचं जिथे बूथ आहे तिथेच आमचा नंबर आहे, पण याच्या व्यतिरिक्त काही लोकांचे तिथे नंबर नसल्यामुळे त्यांना मतदान करता आलं नाही. मतदानाच्या पावत्या लोकांपर्यंत पोहोचल्याच नाही, त्यामुळे त्यांना कळलंच नाही की कोणत्या सेंटरवर आपले मत आहे आणि नावातही चूक झाली. कोणाचे नाव, कोणाचे सरनेम आणि कोणाचे फोटो असंही होतं. ज्या घरोघरी जी स्लिप पोहोचायला पाहिजे होती, वोटिंग स्लिप, ती बरोबर त्यांच्या घरी पोहोचली नाही. सकाळी लोक नाही पोहोचली तरी तो लोक मतदान केंद्रावर गेल्यामुळे ते आपला नंबर बघत होते, तिथे त्यांना बरोबर काही उत्तर मिळालं नाही. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.